प्रभाग 12 मध्ये काँग्रेसची ताकद वाढली। भव्य सभेत उमेदवारांचे विजन स्पष्ट। चंदनझिरा येथे काँग्रेसची जंगी सभा। नागरिक व महिलांचा वाढता पाठिंबा। अब्दुलरशीद पहेलवान यांचा माजी आमदार गोरंट्याल यांच्यावर घणाघात। काँग्रेस पॅनल प्रचारात आघाडीवर। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मधील चंदनझिरा परिसरात काँग्रेस पक्षाची भव्य सभा उत्साहात पार पडली। या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुलरशीद पहेलवान, बदर चाऊस, अतिक खान, विठ्ठल दैने, हाफिज नाजिम साहब, सांडू दैने, बाबासाहेब मोठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सभेला नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने परिसरात काँग्रेसमय वातावरण तयार झाले आहे। आज काँग्रेस पक्षाची भव्य अशी सभा पार पडली। कसा प्रतिसाद भेटला आणि काय संकल्पना आहे? जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निमित्त प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता जी जाहीर सभा घेण्यात आली, या सभेमध्ये आमचे काँग्रेसचे नेते माननीय रशीद पहेलवान साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। या सभेमध्ये चंदनझिरा परिसरातील हजारो माता भगिनी, बरेचसे प्रभागातील लोक उपस्थित होते। तर आमचा जो सर्वे काढण्यात आला, या सर्वेमध्ये पूर्ण पॅनल आमचं विजयी आज रोजी दिसून येते। तसंच मी चंदनझिरा वासियातील जे प्रभाग क्रमांक 12 मधील जनता आहे यांना आपल्या मार्फत आवाहन करतो की येत्या 15 तारखेला आपण निशाणी पंजा हे बटन दाबून आमच्या चारही पॅनलला विजयी करावं असं मी आवाहन करतो। आणि आमचा पुढचा संकल्प आहे, या प्रभाग क्रमांक 12 मध्ये ज्या समस्या आहे, लोकांच्या खूप समस्या आहे, रस्ते नाल्या, सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, काही लोकांच्या घरामध्ये पाणी चाललंय, इथं सार्वजनिक हॉस्पिटल नाहीये, शादीखाने नाहीये, मंगल कार्यालय नाहीये, स्मशानभूमी नाहीये, कब्रस्तान नाहीये, जे चर्च म्हणजे चर्च नाही इथं चर्च। तसेच गोरगरिबांना घरकुलची आतापर्यंत एक सुद्धा घरकुल आलेलं नाहीये। जर या प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जर विजय मिळवून दिला तर ज्या समस्या आहे त्या समस्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन आपल्या मार्फत उमेदवार आहात। इथे काय काय समस्या आहेत आणि आपण निवडून आल्यावर काय काय समस्यांचा आपण उपाययोजना करणार आहात? सर्वप्रथम मी प्रभाग क्रमांक 12 मधून प्रभाग 12 मधला उमेदवार सुनील अशोक गोल्डे। मी माझा प्रभागामध्ये नागेवाडी, चंदनझिरा आणि सुंदरनगर हा एवढा मोठा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये यापूर्वी जे नगरसेवक राहिले आहेत त्यांनी काहीच कामं केलेली नाही आहेत। रोड, नाल्या, रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा काही नाही आहे इथं। आणि हा प्रभाग MIDC एरियाला लागून असल्यामुळे इथं कामगार वर्ग भरपूर राहतो। म्हणून माझ्या सर्व चंदनझिरा रहिवाशांना विनंती आहे की हे मागील नगरसेवक जे राहिलेले आहेत यांनी काहीच कामं केले नाही आणि आता मी करणार नाही। म्हणून आम्ही 4 उमेदवाराला तुम्ही भरघोस मताने विजय करून एक संधी द्या आणि तुमचा सर्व आम्ही जे समस्या असेल ते समाधान करू। आणि आम्ही स्थानिक निवासी आहोत, स्थानिक इथे राहणारे आहोत, आमचा जन्म इथे झालेला आहे। म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जनता मायबाप तुम्ही आम्हाला येणाऱ्या 15 तारखेला पंजा निशाणीसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमच्या कोणत्या समस्या आम्ही ठेवणार नाही एवढं आम्ही तुम्हाला विनंती करतो। काँग्रेसचे उमेदवार आहात, जनतेला आपण काय आवाहन करणार? मी जनतेला एकच आवाहन करतो, प्रभाग क्रमांक 12 मधील चंदनझिरा, नागेवाडी, सुंदरनगर आणि बजाजनगर येथील जनतेला माझा एकच आवाहन आहे आणि विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला त्यांनी आम्हाला घवघवीत मताने विजय करून द्यावा। राहिलेले त्याच्या जे बी समस्या आहे आम्ही ते आल्याबरोबर पूर्ण करू अशी मी विनंती करतो आणि आश्वासनही देतो। दादा, तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणता परिसर येतो आणि काय विचार असणार आहे? आमच्या प्रभागामध्ये नागेवाडी, चंदनझिरा, सुंदरनगर हा परिसर येतो आणि रस्ते, नाली आणि पाण्याची व्यवस्था मेन विजन हे आमचं पुढचं समजा। बरोबर, आपल्यासोबत कोणते उमेदवार आहेत? माझ्यासोबत SC मधून अ मधून सुनील अशोक बोर्डे, ब मधून मयुरी दिनेश दैने, ड मधून रुबीना माजिद, क मधून रुबीना माजिद पठाण आणि ड मधून अनिल अशोक तिरुके। बरोबर।